बहादूर साहेबजी यांचे स्मरणार्थ अंतोरे येथे विशेष ग्रामसभा संपन्न। 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन। हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अंतोरे येथे विशेष ग्रामसभा पार पडली। या प्रसंगी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या ग्रामसभेस प्रशासक सुनील गायकवाड, ग्रामसेविका सुप्रिया जाधव, कर्मचारी सुरेंद्र पाटील, पोलीस पाटील सरिता रणपिसे, मुख्याध्यापक महेंद्र बैकर, सहशिक्षक राजेंद्र पाटील, अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील, संजीवनी पाटील, आरोग्य सेविका हेमलता घरत, आशा सेविका कार्तिकी पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासन स्तरावरून होणाऱ्या उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक बळकट होईल असा विश्वास प्रशासक सुनील गायकवाड यांनी दिला। जी शीख परंपरा आहे किंवा भारतातल्या एक हिंदू समाजापैकी शीख जो समाज आहे या समाजामध्ये त्यांचे रक्षण करते, अर्थात त्यांना गुरु म्हणण्याची परंपरा आहे। त्या गुरु परंपरेतील गुरु गोविंद सिंग जे चौथे गुरु होते त्यांचे पुत्र म्हणजे गुरु तेग बहादूर की ज्यांनी हिंदूच्या रक्षणासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये जी व्यूहरचना केली किंवा जो संघर्ष केला आणि मोगलांविरुद्ध लढाई दिली, त्यांची ती जी हिंदूंचं रक्षण केलं या मोगलांच्या आक्रमणापासून, त्याबद्दल त्यांना हिंद दी चादर ही उपाधी दिली। हिंद दी चादर म्हणजे हिंदूंचे रक्षण करते असा त्याचा आपल्याला मराठीमध्ये सांगता येईल। तर ह्या त्यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारचा अल्पसंख्याक विभाग, महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण विकास विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या सूचनेप्रमाणे या 350व्या समागम दिनानिमित्त यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करायला सांगितलं आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना बोलवून या ग्रामसभेमध्ये त्यांची गीते, भजनं वगैरे त्या ग्रामस्थापुढे ठेवायचे आहे आणि त्यांचा आदर्श लोकांपुढे कसा जाईल या संकल्पनेतून आज ग्रामपंचायत अंतोरीची विशेष ग्रामसभा आयोजित केली। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।